Welcome back, students. We are learning fourth chapter, the world of metals and non-metals. Today we are starting 4.2, effect of air and water on metals. फॉर एक्झाम्पल आयरन, म्हणजे आयरनचं दिलेलं आहे एक्झाम्पल, त्याच्यावरती एअर आणि वॉटरचा इफेक्ट काय होतो. या आधीचा जो चॅप्टर आहे तो पार्ट 1 म्हणून व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. You would have often noticed that iron objects develops brown deposits when left in the open for a few days. In which conditions would an iron object develop brown deposits? आता इथं काय सांगितलं, जेव्हा आपण आयरन म्हणजे लोखंडाची कोणतीही वस्तू ठेवली तर त्याच्यावर ब्राऊन कलरचे डिपॉझिट साठतात. तर ते केव्हा होते, म्हणजे इन विच कंडिशन, कोणत्या कंडिशनला. इथे 3 कंडिशन दिलेले आहेत. फर्स्ट कंडिशन, when it comes into contact with dry air only, म्हणजे ओनली ड्राय एअर असेल त्यावेळेला त्याच्यावरती ब्राऊन डिपॉझिट्स साठणार आहेत का. किंवा when it comes in contact with water only, जेव्हा पाण्याच्या सहवासामध्ये येईल. or when it comes into contact with both air and water. Let us experiment. आता एक्सपेरिमेंट मध्ये इथं दाखवले की एअर मध्ये ब्राउन डिपॉझिट साठलेत, ओनली एअर, ओनली वॉटर और बोथ. Take a few shining iron nails. If you are using old iron nail, make sure to remove brown deposits from their surface by scrubbing them with the help of a small piece of sandpaper. तुम्हाला एक फ्रेश आयरन नेल घ्यायचा आहे. जर नाही मिळाला, तुम्ही जुना घेतला तर त्याच्यावरती जे ब्राऊन डिपॉझिट झालेले आहेत ते तुम्ही सँडपेपरच्या हेल्पनी काढून टाकायचे. पूर्ण ते ब्राऊन डिपॉझिट वरचे काढून तो नेल जो आहे तो क्लीन करायचा आहे. टेक 3 क्लीन ड्राय ग्लास बॉटल्स और टेस्ट ट्यूब्स with the tight fitting caps or stoppers. Label them A, B and C. अशा प्रकारच्या 3 बॉटल्स घ्यायचे एकसारख्या आणि त्यांच्यावरचा जो म्हणजे कॅप आहे किंवा पॅक करण्यासाठी किंवा ते पॅक एकदम टाईटली पॅक झालं पाहिजे, त्याच्यामधून आतमध्ये एअर नाही पास झाली पाहिजे. टेक 3 आयरन नेल्स अँड टाय इच आयरन नेल विथ द थ्रेड. मग 3 आयरन नेल्स घ्यायचे आणि ते काय करायचे, थ्रेडनी पॅक करायचे. आता इथे फर्स्ट बॉटल आहे. फर्स्ट बॉटल मध्ये काय घेतलंय, थ्रेड म्हणजे ज्याला आपण आयरन नेल पॅक केलेलं आहे, आणि इथं काय आहे, सिलिका जेल. Place 1 iron nail and some silica gel in the glass bottle A. आता ही ग्लास बॉटल A आहे, याच्यामध्ये काय घेतलंय, सिलिका जेल. सिलिका जेल मेक द एअर ड्राय. हे सिलिका जेल काय करतं, एअरला काय करतं, ड्राय ठेवतं. इट इज द सबस्टन्स दॅट is used in small pouches in some medicine bottles. म्हणजे काही मेडिसिन बॉटल मध्ये ते अवेलेबल असतं स्मॉल पाउच मध्ये. वॉटर बॉटल्स, शू बॉक्सेस एक्सेट्रा. कारण की ते काय करणार आहे, एअर ड्राय ठेवतो. म्हणजे इथं काय असणार आहे, फक्त एअर, ड्राय एअर. इथं आपल्याला कळेल की फक्त ज्यावेळी ड्राय एअर असेल त्यावेळी हा आयरन नेल जो आहे तो काय होतो, म्हणजे त्याच्यावर ब्राऊन डिपॉझिट साठणार आहे का. आता नेक्स्ट, प्लेस 1 आयरन नेल इन द ग्लास बॉटल B. Pour freshly boiled and cooled water to remove dissolved gases into it until the iron nail is completely dipped in it. आता या बॉटलमध्ये काय करायचं, वॉटर घ्यायचे, बॉइल्ड अँड कोल्ड वॉटर, कारण की डिझॉल्व गॅसेस जे झालेले आहेत ह्याच्यामधले ते रिमूव्ह होऊन जातील. Pour some oil to form a layer over the surface of the water. आणि ह्या वॉटरच्या सरफेस वरती काय ऍड करायचंय, ऑइल ऍड करायचंय. The layer of oil on the surface of the water prevents the air from dissolving in the water. हा जो ऑइलचा लेयर आहे वरती तो काय करणार आहे, एअरला प्रिव्हेंट करणार आहे, म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व होऊ देणार नाही. म्हणजे इथं काय आहे, ओनली वॉटर, इथं काय आहे, ओनली एअर, इथं ओनली वॉटर. And then cap
द ग्लास बॉटल टाईटली. तर ही बॉटल टाईटली पॅक करून टाकायची. देन नेक्स्ट, प्लेस 1 iron nail in the glass bottle C and pour some water so that the iron nail is partially dipped. याच्यामध्ये वॉटर टाकायचंय, पण आयरन नेल कसा झाला पाहिजे, पार्शियली डिप्ड, कारण की आपल्याला बोथ एअर अँड वॉटर हे दोन्ही बघायचंय. कीप दिस ग्लास बॉटल स्टॉपर्ड. आणि इथं काय करायचंय, हे पॅक करायचं नाही, कारण की याच्यामधून आत काय गेली पाहिजे, एअर गेली पाहिजे. दिस अलाउज द आयरन नेल टू कम इन टू कॉन्टॅक्ट विथ बोथ वॉटर अँड एअर ॲज शोन इन फिगर. म्हणजे अशा पद्धतीनं थ्रेडला बांधलेला नेल असं वॉटरमध्ये अर्धा बुडालेला ठेवायचा आहे आणि या बॉटलला पॅक पण करायचं नाही. म्हणजे याच्यामध्ये वॉटर आणि एअर दोन्ही त्या नेलवर इफेक्ट काय होतोय तो आपल्याला ऑब्झर्व करायला मिळेल. प्लेस ऑल द ग्लास बॉटल्स undisturbed at room temperature and observe the changes for 8 to 10 days. रूम टेम्परेचरला ठेवायचे आणि त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. बॉटलला असे 8 ते 10 दिवसांसाठी ठेवायचे. आता इथं याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे. ह्या चार्टमध्ये ऑब्झर्वेशन्स लिहायचे. व्हॉट कॅन यू कन्क्लूड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. हे एक्सपेरिमेंट मधले जे ऑब्झर्वेशन आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. It is observed in glass bottle A and B that the iron nails do not show any brown deposits. आता ग्लास बॉटल जी A आणि B होती त्याच्या A मध्ये फक्त एअर होती आणि B मध्ये काय होतं, वॉटर. तर त्याच्यामध्ये ब्राऊन डिपॉझिट शो झालेलं नाही. डू नॉट शो. What does this observation indicate? This indicates that brown deposits or discoloration on the iron nails do not develop when the iron nail is kept in dry air alone, bottle A, or water alone, bottle B. तर ह्याच्यावरून काय इंडिकेट झालं, आपल्याला काय लक्षात आलं की फक्त एअर आणि वॉटर मध्ये ठेवल्यामुळे जो आयरन नेल जो आहे तो त्याच्यावरती ब्राऊन डिपॉझिट साठलेलं नाही किंवा ब्राऊन डिपॉझिट झालेलं नाही त्याच्यावर. However, in glass bottle C, the iron nail shows the presence of brown deposits. बॉटल C मध्ये मात्र काय झालेलं आहे, ब्राऊन डिपॉझिट्स आपल्याला दिसून आले. This indicates that the presence of both water and air. ब्राऊन डिपॉझिट्स म्हणजेच काय, गंजणे, खिळ्यावर जो ब्राऊन कलरचा लेयर तुम्हाला साठलेला दिसतो तर तो होण्यासाठी कशाची गरज आहे, वॉटर आणि एअर दोन्ही इज इसेन्शियल फॉर these deposits to develop. Thus, moist air is responsible for the development of brown deposits on objects made of iron. म्हणजे जे लोखंडापासून बनलेले सगळे ऑब्जेक्ट आहेत ते जर त्याच्यावरती ब्राऊन डिपॉझिट होत असेल तर त्यासाठी काय गरजेचं आहे, मॉइस्ट एअर. म्हणजे मॉइस्ट एअर म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं वॉटरचं प्रमाण आहे. दिस ब्राऊन डिपॉझिट इज कॉल्ड रस्ट. आणि त्याच ब्राऊन डिपॉझिटला काय म्हणलं जातं, रस्ट. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट. आणि रस्टची ही जी काही प्रोसेस असते फॉर्मेशन ऑन ऑब्जेक्ट्स मेड ऑफ आयरन इज कॉल्ड रस्टिंग. Many other metals also exhibit discoloration when kept open in the atmosphere. Have you noticed the formation of a green coating on the surface of copper objects? आता काही मेटल असे असतात की त्याच्यामध्ये पण डिस्कलरेशन दिसतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की ग्रीन कोटिंग दिसतं आपल्याला ह्याच्यावर कॉपरच्या सरफेसवर. or a black coating on the surface of silver objects. सिल्वरचे जे ऑब्जेक्ट असतील त्याच्यावर ब्लॅक कोटिंग दिसतं आणि कॉपरचे जे ऑब्जेक्ट असतील त्याच्यावरती ग्रीन कलरचं कोटिंग दिसतं. ग्रॅज्युअल deterioration of metal surfaces caused by air, water or other substances is known as corrosion. म्हणजे एअर, वॉटर मुळे असे जे काही किंवा दुसरे जे सबस्टन्स आहेत त्याच्यामुळे असे जे काही बदल होतात मेटल वरती त्याला काय म्हणायचं, कोरोजन. डू यू नो दॅट रस्टिंग ऑफ आयरन इज अ सिरियस प्रॉब्लेम इन आवर
कंट्री, आपल्या कंट्रीमध्ये रस्टिंग ऑफ आयर्न हा कसा सिरियस प्रॉब्लेम आहे. एव्हरी इयर अन इनॉर्मस अमाऊंट ऑफ मनी इज स्पेंड टू रिप्लेस और रिपेअर आयर्न स्ट्रक्चर्स डॅमेज्ड ड्यू टू रस्टिंग. म्हणजे गंजल्यामुळे परत त्याला रिपेअर करण्यासाठी किंवा त्याला रिप्लेस करण्यासाठी बरेच त्याच्यावरती पैसे खर्च करावे लागतात. The rusting of iron can be prevented by several methods such as painting, oiling, grassing, and applying a protective layer of zinc metal on iron. आता रस्टिंग प्रिव्हेंट कसं काय करू शकतो, तर आपण पेंटिंग करू शकतो, ऑइलिंग करू शकतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे. पुन्हा झिंक मेटलचा एक लेयर सुद्धा, प्रोटेक्टिव्ह लेयर आपण जे आयरनचे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर देऊ शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, रस्टिंगची प्रोसेस होणार नाही, थांबेल. त्यामुळे लोखंड गंजणार नाही. वी विल लर्न अबाउट दिस इन हायर ग्रेड्स. आणि हायर ग्रेड्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आहे. फॅसिनेटिंग फॅक्ट्स. द वंडर ऑफ एन्शियंट इंडियन metallurgy. The iron pillar of Delhi was made in the time of Chandragupta II Maurya than 1600 years ago. म्हणजे हा जो आहे पिलर, हा कधी तयार केलेला आहे, ह्या 1600 years ago. It is about 8 meters high. तो एवढा 8 मीटर उंच आहे. अँड वेट मोर दॅन 6000 kilograms. त्याचं वेट किती आहे, 6000 kilograms. What is interesting about this iron pillar is that despite all these years of facing winds, rainfall, and intense weather, it has barely any rust. आता हा जो पिलर आहे हा 1600 वर्ष आधी तयार केलेला आहे आणि तो वाइंड मध्ये, रेनफॉल म्हणजे उन्हाळा पावसाळा असेल, वेदर वेगवेगळं वातावरण बदलत जातं, वारा येतो, तरीही तो तसाच आहे, त्याच्यावरती गंज चढलेला नाही. इन अदर वर्ड्स, इट हॅज बीन मेड इन अ वे दॅट इट रेजिस्ट रस्टिंग. म्हणजे तो बनवतानाच असा बनवलेला आहे की तो रेजिस्ट करतो रस्टिंगला. This tells us about the skills that were developed in metal technology in India. म्हणजे हे असं इतकं छान स्किल आहे की ज्याच्यामुळे आयरन मेटल जो आहे तो रस्ट होत नाही, अशी मेटलची एक टेक्नॉलॉजी इंडियामध्ये डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट पॉइंट, इफेक्ट ऑफ एअर अँड वॉटर ऑन अदर मेटल. आता आयरन वरती आपण बघितलं एअर आणि वॉटरचा काय इफेक्ट होतो. आता अदर मेटल, टेक अ मॅग्नेशियम रिबन अबाउट 3 to 4 सेंटीमीटर्स लॉंग. एक मॅग्नेशियम रिबन घ्यायची जी 3 ते 4 सेंटीमीटर लॉंग असेल. क्लीन इट बाय रबिंग विथ अ पीस ऑफ सँडपेपर. सँडपेपरने ती काय करायचे, क्लीन करून घ्यायची. होल्ड इट विथ अ पेअर ऑफ टंग्स. इग्नाइट द अदर एंड युझिंग अ स्पिरिट लॅम्प ऑर अ कॅन्डल. याला स्पिरिट लॅम्प म्हणायचं. असा एक स्पिरिट लॅम्प घ्यायचा आणि या ठिकाणी मॅग्नेशियम रिबन घेतलेले. लेटस मॅग्नेशियम रिबन बर्न. आणि काय करायचे, स्पिरिट लॅम्प वरती पकडायचे आणि ज्या हिला मॅग्नेशियम रिबन जे आहे तिला बर्न करून घ्यायचे जळून. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्हाला काय ऑब्झर्वेशन मिळेल त्याच्यावरून. यू मस्ट हॅव ऑब्झर्वड दॅट मॅग्नेशियम रिबन बर्न्स विथ अ डॅझलिंग व्हाईट फ्लेम्स अँड चेंजेस into a white powder. Collect it on watch glass. This powder is magnesium oxide. आता ज्यावेळी ही रिबन जळत असेल त्यावेळी तुम्हाला अशी व्हाईट फ्लेम दिसणार आणि हे जे आहे ह्याला वॉच ग्लास म्हणायचं. आणि ही जळत असताना इथून एक व्हाईट पावडर निघणार. ती व्हाईट पावडर ह्या वॉच ग्लास मध्ये काय करायचे, कलेक्ट करायचे आणि त्यालाच काय म्हणायचं, त्या व्हाईट पावडरला मॅग्नेशियम ऑक्साईड. इट इज फॉर्म्ड ड्यू टू द रिॲक्शन बिटवीन मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन प्रेझेंट इन द एअर. आता ही जी व्हाईट पावडर इथं कलेक्ट होईल, ही मॅग्नेशियम रिबन जळत असताना ती जी व्हाईट पावडर आहे ह्याच्यामध्ये जी साठेल व्हाईट पावडर, ती व्हाईट पावडर कशामुळे तयार झालेली, तर हे जे मॅग्नेशियम आहे आणि इकडं आजूबाजूची जी एअर आहे, एअरमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे यांची रिॲक्शन म्हणून ती व्हाईट पावडर ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि त्या व्हाईट पावडरला काय म्हणायचं आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड, कारण की त्याची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झालेली आहे. ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉर्म वॉटर
to this white powder, stir it well and check its nature. मग त्याच्यामध्ये काय करायचंय, थोडंसं वॉर्म वॉटर ऍड करायचंय आणि आपल्याला काय करायचंय, त्याचं नेचर चेक करायचंय. आता सबस्टन्स नेचर तुम्ही एक्सप्लोरिंग सबस्टन्सेस ह्या चॅप्टर मध्ये शिकले. ऍसिड आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. आणि आपल्याला ऍसिड बेसिक आपण टेस्ट कशा घेतो, लिटमस पेपरने घेतो. फाइंड आउट whether the solution of magnesium oxide is acidic or basic or neutral in nature. You can use any acid base indicator. मग कोणता पण आपण ऍसिड बेस इंडिकेटर यूज करू शकतो. what effect does the solution have on blue and red litmus paper? तर ते एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेलं आहे पुढे. एक वॉच ग्लास घ्यायचा आहे, ब्ल्यू लिटमस पेपर, रेड लिटमस पेपर आणि हे जे आपलं सोल्युशन तयार झालं होतं ह्याच्यामध्ये जे व्हाईट पावडर होती आणि त्याच्यामध्ये परत आपण काय ऍड केलं, वॉर्म वॉटर ऍड केलं. You would observe that it changes the color of red litmus paper to blue. आता हा जो रेड लिटमस पेपर आहे तो कशामध्ये कन्वर्ट झालाय, ब्ल्यू मध्ये, आणि ब्ल्यू जो आहे तो ब्ल्यू मध्येच राहिलेला आहे. Hence it is basic in nature. आता रेड लिटमस पेपर जो आहे तो ब्ल्यू मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे त्याला काय म्हणायचं, बेसिक नेचर. आणि ब्ल्यू जर रेड मध्ये कन्वर्ट झाला असेल तर तो ऍसिडिक इन नेचर. इथं काय झालं, रेड लिटमस पेपर ब्ल्यू मध्ये कन्वर्ट झाला, तर हे जे सोल्युशन तयार झालेलं होतं ते काय, बेसिक इन नेचर. जनरली ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर बेसिक इन नेचर. जे ऑक्साइड्स असतात मेटलचे ते त्यांचं जनरली नेचर काय असतं, बेसिक. We will discuss this burning of magnesium ribbon further in the chapter changes around us physical and chemical. मला नंतर एक चॅप्टर आहे जो फिजिकल अँड केमिकल, तर त्या चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपेरिमेंट आहे. Do you know that sodium is a metal which is stored in kerosene because it reacts vigorously with oxygen and water. आता सोडियम हा असा मेटल आहे की तो केरोसिन मध्ये स्टोअर केला जातो, नाहीतर तो जो ऑक्सिजन आणि वॉटर आहे त्याच्यासोबत विगरसली रिॲक्टेड होतो, म्हणजे तीव्रपणे रिॲक्ट होतो, रिॲक्शन होते लगेच. अ लॉट ऑफ हीट इज जनरेटेड इन द रिॲक्शन, आणि त्या रिॲक्शन मध्ये काय होतं, जास्तीत जास्त प्रमाणात हीट जनरेट होते. स्टोरिंग सोडियम इन केरोसिन प्रिव्हेंट्स इट्स एक्सपोजर टू मॉइश्चर अँड एअर. Can you predict the nature of its oxide? तर आपण एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्येच आपण बघितलं तर कोणतं नेचर असणार आहे, बेसिक. लेट अस नाउ डिस्कस सम सबस्टन्स दॅट डू नॉट बिहेव लाईक मेटल्स. असे काही सबस्टन्स आहेत ते त्यांचं जे बिहेवियर आहे ते वेगळं आहे. सबस्टन्सेस दॅट बिहेव डिफरंटली फ्रॉम मेटल्स इन एअर अँड वॉटर. एअर आणि वॉटर मध्ये ते सबस्टन्स वेगळ्या पद्धतीनं बिहेव करतात. टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर्ड सल्फर इन अ डिफ्लॅग्रेटिंग स्पून. याला म्हणायचं डिफ्लॅग्रेटिंग स्पून, पण जर तो नसेल तर तो आपण तयार करू शकतो. इट इज अ लॉंग हँडल मेटल स्पून, म्हणजे त्याचे जो हँडल आहे तो लॉंग मेटल स्पूनचा असतो. युज्ड इन एक्सपेरिमेंट्स टू सेफली हीट अँड बर्न सबस्टन्सेस. म्हणजे एखादा सबस्टन्स आपल्याला जर बर्न करायचा असेल तर त्याच्यासाठी या स्पूनचा यूज केला जातो. इफ अ डिफ्लॅग्रेटिंग स्पून इज नॉट अवेलेबल, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, यू मे टेक अ मेटॅलिक कॅप ऑफ एनी बॉटल, रॅप अ मेटॅलिक वायर अराउंड इट. तुम्ही कोणत्या पण बॉटलची कॅप घेऊ शकता आणि त्या कॅपला एखादी मेटॅलिक वायर रॅप करू शकता. इट अँड गिव्ह इट द शेप ॲज शोन इन फिगर. आणि ती वायर रॅप करून त्याला असं स्पून सारखा असा मोठा शेप द्यायचा, म्हणजे तो तुमचा डिफ्लॅग्रेटिंग स्पून तयार झाला. आता याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, sulfur. Heat it on a flame and as soon as the sulfur starts burning, introduce the deflagrating spoon into a gas jar or glass tumbler. मग काय करायचं, हे ज्यावेळी ज्यावेळी हे सल्फर
बर्न व्हायला सुरुवात होईल त्यावेळी असे एका जारमध्ये घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा हा स्पून. इथं दाखवले. Cover the gas jar or glass tumbler with a lid to ensure that the gas produced does not escape. हे अशा पद्धतीने ठेवायचं व्हेरी केअरफुली की याच्यामध्ये जो बर्न करताना जो गॅस तयार झालेला आहे तो याच्यातून बाहेर नाही पडला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित हे पॅक करायचंय. म्हणजे तुम्ही लीड पण ह्याच्यावरती ठेवून लीड नाही पॅक करू शकता. Remove the lid after 3 to 4 minutes and take out the deflagrating spoon. 3 ते 4 मिनिटांना पुन्हा हा बाहेर काढायचा आहे. Add a small quantity of water into the gas jar. ह्या गॅस जार मध्ये काय ऍड करायचंय? वॉटर. स्मॉल क्वांटिटी मध्ये ऍड करायचंय. Quickly place the lid back and shake it so that the gas dissolves. लगेच लीड याला काय करायचे? पॅक करायचे आणि हे शेक करायचंय व्यवस्थित, कारण की ह्याच्यामधला जो गॅस आहे तो त्या वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह झाला पाहिजे. Again recall the chapter exploring substances acidic, basic and neutral. Using an acid-base indicator, check whether the solution obtained after the addition of water to the gas jar is acidic or basic or neutral. नंतर आपल्याला जर कशाची टेस्ट घ्यायची? सेम तीच ऍसिड बेसची टेस्ट घ्यायची. जे सोल्युशन तयार झालेलं आहे ते ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तर तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये इथं काय येईल? You would observe that it is acidic in nature. ज्यावेळी तुम्ही टेस्ट घ्याल त्यावेळी तुमच्या काय लक्षात येईल? ते acidic in nature मध्ये. कारण की इथं बघा ब्ल्यू लिटमस पेपर जो आहे हा ब्ल्यू लिटमस पेपर आहे तो रेड मध्ये कन्वर्ट झाला आणि हा रेड लिटमस पेपर आहे तो रेडच झाला. म्हणजे ह्याचं नेचर कोणतं आहे? ऍसिडिक इन नेचर आहे. ऑन बर्निंग सल्फर इन एअर ऑक्सिजन, म्हणजे एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन झाली आणि सल्फर डायऑक्साईड तयार झाला. सल्फर डायऑक्साईड गॅस इज फॉर्मड. ऑन डिझॉल्विंग सल्फर डायऑक्साईड गॅस इन वॉटर सल्फर ऍसिड इज फॉर्मड. आणि वॉटर बरोबर ज्यावेळी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालं त्यावेळी काय झालं? सल्फरस ऍसिड तयार झालं. डज सल्फर बिहेव इन वॉटर द सेम वे मेटल्स डू? आता यासाठी पुढील ऍक्टिव्हिटी दिली. टेक सम सल्फर पावडर इन अ ग्लास टम्बलर. काय करायचे? एक सल्फर पावडर घ्यायचे. ऍड अ स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर टू इट. त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचे. व्हॉट डू यू ऑब्झर्व? You may have noticed that there is no reaction when sulfur is placed in water. आता त्या ठिकाणी कोणती रिॲक्शन झालेली नाही. Substance like sulfur and phosphorus behave differently with air and water than metals. म्हणजे सल्फर आणि फॉस्फरस हे जे सबस्टन्स आहेत हे डिफरंटली बिहेव करतात विथ एअर अँड वॉटर दॅन मेटल पेक्षा. Phosphorus is stored in water as it catches fire when exposed to atmosphere spheric air. Phosphorus काय करतो? फायर कॅच करतो. These substances are usually soft and dull in appearance. मग हे जे सबस्टन्स आहेत हे कसे असतात? सॉफ्ट आणि डल असतात त्यांचा appearance. They are neither malleable nor ductile and they are not sonorous. आता मिलेबल म्हणजे फ्लॅट. मिलेबल म्हणजे काय? तो फ्लॅट होतो. ह्या प्रॉपर्टीज आपण मेटलच्या सुरुवातीलाच पाहिले. डक्टाईल म्हणजे काय? फ्लेक्झिबल, म्हणजे ते जसं की वायर लाईक स्ट्रक्चर तयार होऊ शकतो. अँड नॉन सोनरस. सोनरस म्हणजे काय? रिंगिंग लाईक साऊंड. तर या पद्धतीनं या प्रॉपर्टी सल्फर आणि फॉस्फरस मध्ये नाहीत. दे आर ऑल्सो पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे पुअर कंडक्टर आहेत. These are called non-metals. तर मग आपण त्यांना काय म्हणणार आहे? Non-metals. Their oxides are acidic in nature. Their oxides म्हणजे त्यांची रिॲक्शन हवेतल्या ऑक्सिजन सोबत झाल्यानंतर त्याचं जे नेचर आहे, जो तयार होणारा पदार्थ त्यांच्यापासून तयार होतो ऑक्साइड्स, ते कसे आहेत? ऍसिडिक इन नेचर आहेत. Some other non-metals are oxygen, hydrogen, nitrogen, कार्बन एक्सेट्रा. म्हणजे बाकीचे जे नॉन मेटल आहेत ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, these must not be confused with material such as
plastic, glass, wood, rubber, and paper. These materials are not classified as metals or non-metals because they are not elements. म्हणजे आपण त्यांचं असं क्लासिफिकेशन करू शकत नाही मेटल्स नॉन मेटल्स. Metals and non-metals are subcategories of substances called elements. आता मेटल आणि नॉन मेटलचे जे सबकॅटेगरी आहे त्याला आपण काय म्हणतो एलिमेंट्स. An elements is a substance that cannot be broken down into simpler substances. आता एलिमेंट म्हणजे काय ते ब्रोकन डाऊन होत नाहीत सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये. प्रेझेंटली 118 elements are known. आता सध्या आपल्याला किती 118 elements माहिती आहेत. These elements are the basic building blocks of all the matter. Some are naturally occurring. काही कसे naturally आपल्याला मिळतात. While other are artificially made in the laboratory. काही artificially laboratory मध्ये तयार केलेले आहेत. And do not exist in nature. nature मध्ये मिळत नाहीत. You will study more about elements in higher grades. Next point, are non-metals essential in everyday life? आता non-metal everyday life मध्ये essential आहेत का? You often observe many metals in your day-to-day life lives because of their distinct properties. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बरेच मेटलचा आपण वापर करतो कारण की वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत मेटलच्या सच ॲज देअर लस्टरस नेचर. लस्टरस नेचर म्हणजे ते चमकतात. देन हीट म्हणजे हीट कंडक्ट करतात. अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड हाय स्ट्रेंथ. तर या प्रॉपर्टी असल्यामुळे आपण काय करतो मेटलचा यूज करतो. हवेअर दिस शुड नॉट गिव्ह अन impression in your mind that non-metals are not important in our lives. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का नॉन मेटल्स जे आहेत ते आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट तेवढे इम्पॉर्टंट नाहीत. वी ब्रीद इन ऑक्सिजन. आपण ब्रीथ करतो म्हणजे ऑक्सिजन घेतो. विच इज नॉन मेटल की जो नॉन मेटल आहे. अँड विदाऊट इट वी वुड नॉट बी एबल टू सर्वाइव्ह. आणि आपण ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. म्हणजेच काय तर ऑक्सिजन आपल्याला इम्पॉर्टंट आहे तो नॉन मेटल आहे म्हणजे नॉन मेटल सुद्धा आपल्याला खूप गरजेचे आहेत. कॅन यू थिंक ऑफ एनी अदर युजेस ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजनचा एक कार्बन इज इसेन्शियल इन एव्हरीडे लाईफ बिकॉज इट इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑल द लाईफ फॉर्म्स. आता कार्बन हा खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज इट इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑल लाईफ फॉर्म्स. तर कसं काय तो बिल्डिंग ब्लॉक एलिमेंट आहे किंवा नॉन मेटल आहे तो लाईफसाठी एवढा इम्पॉर्टंट का आहे? इट इज द की कॉम्पोनंट. तो काय आहे की कॉम्पोनंट म्हणजे जे बाकीचे सबस्टन्स किंवा तयार होतात जसं की प्रोटीन फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स हे तयार होण्यासाठी कार्बनची गरज असते. विच आर नेसेसरी फॉर ग्रोथ अँड एनर्जी. आणि हे कशासाठी गरजेचे आहेत? ग्रोथ आणि एनर्जीसाठी गरजेचे आहेत. नायट्रोजन इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर्स अँड अदर केमिकल्स. नायट्रोजनचा वापर कशासाठी केला जातो? फर्टिलायझर्स बनवण्यासाठी जे शेतामध्ये यूज केले जातात. आणि बाकीचे केमिकल्स वगैरे तयार करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर केला जातो. इट इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. आणि प्लांटच्या ग्रोथसाठी नायट्रोजन इम्पॉर्टंट आहे. क्लोरीन इज अ नॉन मेटल कॉमनली यूज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन. क्लोरीन सुद्धा काय नॉन मेटल आहे पण तो वॉटर प्युरिफिकेशन मध्ये त्याचा यूज केला जातो. व सोल्युशन ऑफ आयोडीन अ नॉन मेटल इज अप्लाइड ऑन वुंड्स ॲज अन अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणून कशाचा यूज केला जातो? आयोडीनचा. म्हणजे जखम झाल्यानंतर तुम्हाला जर ड्रेसिंग करायचं असेल तर त्यावेळी काय केलं जातं? त्या जखमेवरती आयोडीन टाकलं जातं बिकॉज इट इज द अँटीसेप्टिक. Science and society. Do you know that many metals and their allows mixtures of two or more metals or a metal and non-metal. इथं काय सांगितलंय? मिक्सचर्स ऑफ टू ऑर मोर मेटल. एक किंवा दोन मेटल्स एकत्र येऊन किंवा दोनपेक्षा जास्त मेटल्स एकत्र येऊन तयार झालेले किंवा मेटल अँड नॉन मेटलचं जे मिक्सचर आर इम्पॉर्टंट फॉर डेली यूज ॲज युटेन्सिल्स
अँड टूल्स, म्हणजे वेगवेगळ्याचे भांडी वगैरे आपण जे वापरतो त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. These are also important for modern technologies and essential in almost every industry. आपली जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे, इसेन्शियल आहे आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते गरजेचं आहे. Some special metals are also used in atomic energy. काही स्पेशल मेटल्स आहेत जे ॲटॉमिक एनर्जी ॲज अ यूज केला जातो त्याचा, सच ॲज अ एनर्जीसाठी झिर्कोनियम, एरोस्पेसमध्ये टायटॅनियम एक्सेट्रा. इन इंडिया मेनी मेटल्स इस्पेशली आयरन अँड ॲल्युमिनियम. इंडियामध्ये आयरन आणि ॲल्युमिनियम हे जे मेटल आहेत आर रिसायकल्ड टू मिनिमाइज वेस्ट अँड कॉन्ट्रीब्यूट टू सस्टेनेबिलिटी. म्हणजे काय, आयरन आणि ॲल्युमिनियम रिसायकलिंगमध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो, म्हणजे वेस्ट जास्त साठवू नये त्यासाठी. देन नेक्स्ट, आता यामध्ये चॅप्टरचे पॉईंट दिलेले आहेत, जो आपण पूर्ण चॅप्टर लर्न केला तर पॉईंट वाईज बघू आपण. फर्स्ट पॉईंट आहे मेटल अँड नॉन मेटल्स आर डिफरन्शिएटेड बेस्ड ऑन देअर प्रॉपर्टीज. आता मेटल आणि नॉन मेटल हे त्यांच्या प्रॉपर्टीजमुळे वेगवेगळे आहेत. जनरली मेटल्स आर लस्टरस whereas मोस्ट नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस. म्हणजे मेटल्स कसे आहेत, लस्टरस आहेत आणि नॉन मेटल्स जे आहेत ते नॉन लस्टरस. मेटल्स आर जनरली malleable and ductile while non-metals do not have these properties. तर नॉन मेटल्स मध्ये ही प्रॉपर्टी नाहीत. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत, बट नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर. मेटल्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड प्रोड्यूस मेटल ऑक्साइड्स. मेटल काय होतात, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात आणि मेटल ऑक्साईड तयार होते, जे आपण आता एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं, आणि त्याचं जे नेचर आहे ते बेसिक इन नेचर आहे. आणि नॉन मेटल काय करतात, रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू प्रोड्यूस ऑक्साइड्स, बट ते कसे आहेत, ॲसिडिक इन नेचर आहेत. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. नॉन मेटल हे वॉटर बरोबर सोबत रिॲक्ट होत नाहीत. मेटल ऑब्जेक्ट्स गेट डॅमेज्ड व्हेन एक्सपोज्ड टू मॉइस्ट एअर अँड द प्रोसेस इज नोन ॲज करोजन. जर मेटल हे ऑब्जेक्ट डॅमेज झाले ह्याच्यासोबत एक्सपोज्ड होऊन मॉइस्ट एअर सोबत, तर ते प्रोसेसला काय म्हणायचं आहे, करोजन. अँड मेटल अँड नॉन मेटल्स हॅव वाईड ॲप्लिकेशन्स इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला मेटल आणि नॉन मेटल हे दोन्ही सुद्धा गरजेचे आहेत. तर तुम्ही इथं डिफरन्स लिहू शकता, मेटल अँड नॉन मेटल. म्हणजे इकडं जर एक दिलं मेटल अँड नॉन मेटल, तर मेटल जे आहेत ते काय आहेत, लस्टरस आहेत. म्हणजे हे लस्टरस आहेत, हे नॉन लस्टरस झाले. ह्याच्यामध्ये मिलेबल आणि डक्टाईल हे काय प्रॉपर्टी आहे, ह्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी नाही. देन मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटलच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन मेटल ऑक्साइड्स तयार होतात आणि ते बेसिक इन नेचर असतात. ह्याच्यामध्ये नॉन मेटल्समध्ये ऑक्साइड्स तयार होतात पण ते ॲसिडिक इन नेचरमध्ये असतात, ॲसिडिक इन नेचरमध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही 2-4 पॉईंट जरी डिफरन्स मेटल आणि नॉन मेटलचा करू शकता. हा चॅप्टर इथं संपलेला आहे. या चॅप्टरच्या पहिल्या पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.